श्रीकांत गोविंदराव कुलकर्णी सर 33 वर्षांच्या सेवेनंतर सेवानिवृत्त. नांदेड जिल्हा परिषद शाळेवर सहशिक्षक म्हणून कार्यरत असणारे कुलकर्णी सर हे 30-35 वर्षांची सेवा बजावून सेवानिवृत्त झाले. त्यांनी त्यांच्या कार्यकाळात अनेक विद्यार्थी घडवले. अनेक वेगवेगळ्या खेडेगावात ग्रामीण भागात त्यांनी शिक्षक म्हणून सेवा दिली. त्यांच्या कार्याचा गौरवोद्गार करण्यासाठी किंवा त्यांच्या आजपर्यंतच्या कार्याबद्दल माहिती देण्यासाठी त्यांचे मित्रपरिवार, सामाजिक, राजकीय, शैक्षणिक सर्व क्षेत्रातील मान्यवर त्यांच्या सेवानिवृत्ती गौरव सोहळ्यासाठी उपस्थित होते. या प्रसंगी कुलकर्णी सर यांच्याबद्दल सगळ्यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. कुलकर्णी सरांनी त्यांच्या कार्यकाळात केलेल्या कामाबद्दल गौरवोद्गार काढले. कुलकर्णी सरांच्या कामाबद्दल सांगताना मुंबई येथे तसेच पिंपरी चिंचवड महानगरपालिकेमध्ये सहाय्यक आयुक्त पदावर राहिलेले पवार सर, त्याचबरोबर विविध सामाजिक, शैक्षणिक, राजकीय क्षेत्रातील मान्यवर या कार्यक्रमाला उपस्थित होते. अनेक मान्यवरांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम संपन्न झाला. यावेळी कुलकर्णी सरांच्या आयुष्यातील आलेले चढउतार, त्यांचे अनुभव आणि त्यांच्यामुळे घडलेले विद्यार्थी या सर्व गोष्टींबद्दलचा लेखाजोखा आणि अनुभव हा आनंदी सोहळा या नांदेडमध्ये संपन्न झाला. पाहूया याविषयीचा हा वृत्तांत. माझ्या दोन्ही जावा असो, आमच्या सरांच्या 2 बहिणी आहेत, 2 मेहुणे आहेत, पण आम्हाला ते कधी जावाई सुद्धा वाटत नाही. आमचे 2 मेहुणे आहेत, तर खांद्याला खांदा लावून ते दोघे पण आमचे नंदबाई खांद्याला खांदा लावून आजही कोणताही प्रसंग येऊ त्या प्रसंगाला ते खंबीरपणे उभे टाकलेले असतात. माझ्या दोन्ही जावा म्हणजे माझ्या बहिणीसारख्या आहेत आणि त्यांना भाऊ कोणीच म्हणत नाही, तर माझा भाऊ नाही तर माझा तो बाप आहे असा उद्देशून ते दोन्ही भाऊ बोलतात. म्हणजे असं सुंदर असं कुटुंब मला लाभलेलं आहे. त्याच कुटुंबासोबत आमचं देशपांडे कुटुंब 2 वर्ष झाले माझ्या मुलाचं लग्न झालं आणि देशपांडे कुटुंब सुद्धा एवढं सुंदर आहे आमच्यासाठी की आमच्या प्रत्येक हेला ते ताबडतोब येतात. असं नाही की त्यांना बोलवावं लागतं, आधी पहिल्यांदा त्यांची उपस्थिती असते त्या ठिकाणी. देशपांडे मी असं विनंती करते की त्यांनी समोर यावं, समोर येऊन बसावं. तर शेवटी खरं तर खूप गरिबी कुटुंबातून, गरिबी परिस्थितीमधून सामना करून आमचे सर आज खूप मोठ्या अशा उच्च पदावर झालेले आहेत. खऱ्या अर्थानं तर खरं तर ते आजही रिटायर झाले नाहीत असंच मला वाटतं, कारण प्रत्येकाच्या तोंडातून एकच उच्चार येतोय आज. खरंच श्रीकांत रिटायर झाला, आम्हाला तर वाटलं रिटायरच नाहीये, पण खरंच आज त्यांनी जवळपास 36 वर्ष आणि 7 महिने अशी सेवा या शाळेसाठी दिलेली आहे. आणि ते उत्तम पती तर आहेच, तर प्रेमळ वडील, प्रेमळ सगळ्यांचे लाडके भाऊ आणि कुटुंबाचा आधारस्तंभ आमच्या कुटुंबाचे खरे ते बॉस आहेत. तर शेवटी मी एवढंच म्हणाल त्यांना की अहो आज शाळेतून रिटायर झाले तुम्ही, आज शाळेतून रिटायर झाले तुम्ही, पण माझ्या आयुष्यातून कधीच रिटायर होणार नाही. आजपर्यंत तुम्ही सगळ्यांसाठी जगलात, आता थोडस माझ्यासाठी तरी जगा. तर असं हे आमचं कुटुंब. आज माझी जाऊ सुद्धा एवढी तळमळ करायली की काहीतरी 2 शब्द बोलावं, पण सगळ्यांना गरमी व्हायली, मला जाणवायले सगळेजण कार्यक्रम थोडासा आटोपता घ्यावा, कारण कार्यक्रमाला आधीच खूप उशीर झालेला आहे आणि तो आटोपता व्हावा असं सगळ्यांची इच्छा आहे. त्यांची मानसिकता मी ओळखलेली आहे. तरी पण मी तुम्हाला थोडीशी विनंती करते की आमच्या कुटुंबातल्या एका माणसाला आता बोलू द्या थोडस का होईना, कारण आपण 6च्या नंतरच इथं आलेलो आहोत आणि सगळे जवळपास नांदेड मधलेच आहेत. 12 जरी वाजले तरी काही हरकत नाही, कारण जेवण करून आपल्याला घरीच जायचंय. त्यामुळं थोडस आमच्या कुटुंबासाठी आज थोडासा वेळ द्या. माझे 2 शब्द सांगायसारखं खूप आहे, पण माझ्यासाठी हे माझे लाडके पती आहेत, एक मार्गदर्शक आहेत, एक मोठे व्यक्तिमत्व आहेत की ज्यांच्यामुळे मी आज इथे उभी टाकलेली आहे. माझ्या आई वडिलांचे संस्कार
माझ्या वडिलांनी जे संस्कार लावलेले आहेत, माझ्या आईने जे संस्कार लावलेले आहेत, त्या संस्कारानुसार आज मी जवळपास माझ्या 33 वर्ष माझ्या लग्नाला झालेले आहेत. 33 वर्ष मी त्यांच्यासोबत संसार केलेला आहे. कारण माझे वडील पण खूप धार्मिक वृत्तीचे आहेत, आई वडील खूप धार्मिक वृत्तीचे आहेत आणि तेच संस्कार मी घेऊन या घराला पुढे नेलेला आहे. तर एवढं मी माझे 2 शब्द बोलते, इथंच थांबवते. काही जर चूक झाली असेल आणि सगळ्यांना विनंती आहे की सगळ्यांनी जेवल्याशिवाय कोणीच जायचं नाही बरं का, जेवण करूनच सगळ्यांनी जायचे. हा जो कार्यक्रम आहे हा सेवापूर्तीचा आहे, पण आज सेवापूर्ती झाली असं तर वाटतच नाहीये. एक लग्न समारंभासारखं, कारण माझ्या लग्नाच्या काळामध्ये फॉग नव्हता बरं का, पण आज मी तो फॉग अनुभवला आणि दुसऱ्यांदा लग्न झालं असं मला वाटतं. तर तुम्ही मला सगळ्यांनी बोलण्याची संधी दिली. मी खूप त्यांच्यासोबत प्रत्येक गोष्टीला साथ दिलेलीच आहे. ते नंतर सांगतील, ते साथ दिली किंवा नाही ते नंतर त्यांच्या मनाला सांगतील. तर मी माझं मनोगत संपवते. जय हिंद, जय भारत, जय परशुराम, शिवाजी महाराज की जय. काय होईल ते आहे विचार. 2-3 प्लॅन आहे डोक्यामध्ये. एक गरिबांसाठी सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलचा विचार आहे आणि बघू आज काय होईल ते. परमेश्वर ज्या इच्छेनं देईल त्या इच्छेनं आपल्याला मार्गक्रमण करायचं आहे. परमेश्वराची इच्छा आहे. आमचे गुरु जगद्गुरू शंकराचार्य आहेत, भगवंतीची कृपा आहे. त्यांच्या आशीर्वादानं जे काही मिळेल ते मी करायला तयार आहे. नाव सांगू. मी श्रीकांत गोविंदराव कुलकर्णी, जिल्हा परिषद प्राथमिक शाळा इतर येथे पदोन्नत मुख्याध्यापक म्हणून कार्यरत होतो 30 एप्रिलपर्यंत. माझी प्रथम नेमणूक 14/9/90 किनवटमध्ये झालेली आहे. अतिशय दुर्गम भागात 5 वर्ष सेवा केल्यानंतर मुदखेड, भोकर आणि नांदेड या तालुक्यामध्ये माझी सेवा झालेली आहे. माझी एकूण सेवा 36 वर्ष 7 महिने आणि संपन्न करून काल मी 30 तारखेला सेवानिवृत्त झालेला आहे. या काळामध्ये माझ्यावर खूप मोठे संकट आले. कोरोनासारख्या संकटातून मी आलो. त्यानंतर जे काही विशेष सांगायचं म्हणजे नोकरीच्या सुरुवातीला लागल्यानंतर 6 महिन्याच्या काळामध्ये मला माननीय उच्च न्यायालयात जाऊन आपली नोकरीसाठी बाजू मांडावी लागली आणि नोकरीच्या शेवटच्याही क्षणाला 5-6 महिने असताना दिव्यांगाच्या प्रकरणामध्ये 6 महिन्यापूर्वीपासून मी न्यायालयात लढा देत आहे आणि दिव्यांगाच्या याच्यामध्ये मी बऱ्यापैकी यश प्राप्त केलेलं आहे. 87 दिव्यांग न्यायालयात आले होते, त्यांचं मी हे केलेलं आहे. या यशामध्ये माझे आईवडील आहेत, माझी पत्नी अश्विनी आहे, माझे भाऊ विनोद विक्रांत, त्यांच्या पत्नी भाऊजय यांचं श्री आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे माझे आजूळच्या परिवारानं माझं शिक्षण पूर्ण केल्यामुळं मी आज या ठिकाणी आपल्या ठिकाणी उभं टाकलेलं आहे. आजूळकरचं सहकार्य माझ्या दुर्गम भागामध्ये मला जवळपास रोडपासून 14 किलोमीटर अंतर काटल्यानंतर मला दामोदरी या गावात जायला मिळत होतं. त्या ठिकाणी विशेष सांगायचं म्हणजे 1990 साली नक्षलवादी विजयकुमारचा वावर होता आणि मी ज्या ठिकाणी होतो त्या ठिकाणी विजयकुमार एके दिवशी रात्री आले आणि आल्यानंतर त्यांनी सांगितलं की गुरुजी तुम्ही या ठिकाणी अध्यापनाचं काम करा, तुम्हाला कोणीही त्रास देणार नाही आणि जर तुम्ही आमची बाजू कोणी पोलिसला जर कळवली तर तुम्हाला आम्ही ठेवणार नाही, फक्त तुम्ही तुमचं अध्यापनाचं काम करा आणि तुम्हाला कोणी काही म्हणणार नाही असं म्हणून विजयकुमार यांनी मला सन्मानाची वागणूक त्या ठिकाणी दिली. त्यांच्या बाजूला घेऊन मला बसले होते त्यांच्या खुर्चीवर. हालांकी कुठलेही न्यायिक किंवा सरपंच त्यांच्या बाजूला बसत नव्हते, पण त्या ठिकाणी मला घेऊन बसले. माझ्यासोबत एक MP राठोड म्हणून माझे मुख्याध्यापक होते, त्यांना पण घेऊन बसले. हा एक खूप मोठा अनुभव त्या ठिकाणी मला मिळाला आहे. आणि आजूळच्या याच्यामध्ये माझे मामा आहेत, सरस्वती कवी होते, त्यानंतर भाऊसाहेब रवंदे, गजानन जोशी म्हणून राष्ट्रपती पुरस्कार प्राप्त शिक्षक आहेत, उदय रवंदे आहेत, मावशी आहे लोणीकर मावशी, या सर्वांचा मला आशीर्वाद मिळालेला आहे. आणि विशेष म्हणजे कोरोनाच्या काळामध्ये माझ्या ऑक्सिजन लेवल माझी 46 होती. मी परमेश्वराच्या कृपेनं वाचलेलं आहे. यामागं माझे भाऊ
आणि माझी सर्वात महत्त्वाची म्हणजे माझी पत्नी अश्विनी हिचं योगदान खूप मोठं आहे. कारण तिच्या योगदानामुळं, तिच्या तपश्चर्येमुळं मी आज तुमच्यामध्ये परत आलेला आहे. जवळपास कोरोना काळात मी 350 अन्नधान्याच्या किट वाटलो. त्याचाच आशीर्वाद मला या ठिकाणी प्राप्त झाला आहे आणि त्यामुळेच मी या ठिकाणी आहे. जे विद्यार्थी खूप आहेत. लिंबगावमधील एक विद्यार्थी आहे, नाव घ्यायचं म्हणजे दीपक वागरे हा विद्यार्थी आहे. तो दीपक वागरे आज SGGS कॉलेज नांदेडमध्ये प्रोडक्शन विभागामध्ये प्राध्यापक म्हणून जॉईन झालेला आहे. असे बरेच विद्यार्थी आहेत माझे त्या ठिकाणी नोकरीला आहेत, काही राजकारणात आहेत. अनिल पाटील बोरगावकर म्हणून खासदार साहेबाचा कट्टर समर्थक आहे, तो पण माझा विद्यार्थीच आहे. असे बरेच विद्यार्थी माझे झाले राजकीय क्षेत्रात आहेत, अध्यापन क्षेत्रात आहेत आणि सांस्कृतिक क्षेत्रातसुद्धा माझे विद्यार्थी आहेत. नाही, नोकरीमध्ये मला पूर्ण आनंदच मिळालेला आहे. नोकरीमध्ये मला कुठेही म्हणजे त्रास झालेला नाही. सगळ्या ठिकाणी मला आनंद मिळालेला आहे. कारण आपण काम पूर्ण केलं, सच्चाईनं केलं, इमानदारीनं केलं, त्याचं फळ आपल्याला मिळालेलंच आहे. काय होईल ते आहे. विचार 2-3 प्लॅन आहे डोक्यामध्ये. एक गरिबांसाठी सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलचा विचार आहे आणि बघू आज काय होईल ते. परमेश्वर ज्या इच्छेनं देईल त्या इच्छेनं आपल्याला मार्गक्रमण करायचं आहे. परमेश्वराची इच्छा आहे. आमचे गुरु जगद्गुरू शंकराचार्य आहेत, भगवतीची कृपा आहे. त्यांच्या आशीर्वादानं जे काही मिळेल ते मी करायला तयार आहे.